तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना आता महायुतीतल्या मित्रपक्षांनी नाराजी उघडपणे व्यक्त करायला सुरुवात केली आहे। मुंडेंच्या प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याचं शिवसेनेला वाटतंय आणि त्यामुळे शिंदेंची शिवसेना आज याबद्दल नाराजी व्यक्त करते। वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे मुंडे विरोधकांच्या टार्गेटवर आहेत। त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला असताना आता महायुतीतल्या मित्रपक्षांनी धनंजय मुंडेंविरोधात उचल खाल्ली आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना मुंडे प्रकरणावरून राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे। धनंजय मुंडेंमुळे राज्य सरकारची बदनामी होतीये, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आलाय। तर धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरून शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान महायुतीत प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपनं मुंडे प्रकरणी शिवसेनेला सबुरीचा सल्ला दिलाय। एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व काळात बसलो होतो, जोपर्यंत एखाद्या मंत्र्याबद्दल स्वयंस्पष्ट रिपोर्ट तयार होत नाही, त्यांनी केलेल्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये स्वतः मंत्र्याचं इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही, तोपर्यंत असं करता येत नाही। राज्याचे मुख्यमंत्री अलर्ट आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणामुळे राज्यात मोठा गदारोळ उडाला। दरम्यान देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेंशी असलेली जवळीक काही लपून राहिली नाही। त्यामुळे मुंडेंविरोधात नाराजीची लाट पसरली। अशातच धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेल्या कृषी साहित्याच्या खरेदीवरून अंजली दमानी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आणि हीच बाब शिवसेनेला खटकतीये। वास्तविक पाहता एकनाथ शिंदे साहेब जर राज्याचे मुख्यमंत्री असते तर मला असं वाटतं की आतापर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला असता। पण धनंजय मुंडेंचा राजीनामा आतापर्यंत होत नाही, याच्या पाठीमागे नक्की कोण आहे याच्याबद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे। कारण एकीकडे अजितदादा पवार यांनी म्हटलं होतं की स्वच्छंद व्यक्तिमत्वाचे जे लोक असतील चरित्राची, त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल आणि तिथेच आज धनंजय मुंडेंच्या चरित्रावरती प्रश्न निर्माण झालेला आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानं अजितदादांची राष्ट्रवादी बॅकफुटवर गेल्याचं चित्र आहे। पण आता मित्रपक्षांनाच नाराजीचा सूर आळवल्यानं राष्ट्रवादी खिंडीत सापडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।